नमस्कार, स्वागत आहे तुमचं अभिनव जी.के या चॅनेलवर. तुम्हाला या चॅनेलवर पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न, MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न, तसेच गव्हर्नमेंट एक्झामसाठी लागणारे सर्व महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न या चॅनलवर मिळत राहतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. मानवी मेंदूचे वजन टिंबटिंब ग्रॅम्सच्या दरम्यान असते. याचे उत्तर आहे 1300 ते 1400 ग्रॅम्सच्या दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती? यांपैकी कोणतीही नाही. प्रश्न क्रमांक 3. सुमित नागल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे टेनिस. प्रश्न क्रमांक 4. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा कोणाला पाहावी लागली? याचे उत्तर आहे आगरकर. प्रश्न क्रमांक 5. रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध लँडस्टायनरने लावला. प्रश्न क्रमांक 6. पाणी निर्जंतुक करण्यासाठी काय वापरतात? पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्ण वापरतात. प्रश्न क्रमांक 7. भारतात पहिल्या लोकसभेची निवडणूक कोणत्या वर्षी झाली? याचे उत्तर आहे इसवी सन 1952 साली. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत टिंबटिंबची मागणी केली होती. याचे उत्तर आहे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 9. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात टिंबटिंब येथे झाली. याचे उत्तर आहे नागपूर येथे झाली. प्रश्न क्रमांक 10. नाबार्ड हे टिंबटिंब आहे. नाबार्ड हे बँक आहे. प्रश्न क्रमांक 11. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष टिंबटिंब हे असते. याचे उत्तर आहे सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे असते. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 13. द मेकिंग ऑफ महात्माचे निर्देशन कोणी केले? याचे उत्तर आहे श्याम बेनेगल. प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. कीटके प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताने 2010 मध्ये कोणत्या देशासोबत प्रत्यार्पण संधी केली? याचे उत्तर आहे मलेशिया. भारताने 2010 मध्ये मलेशिया देशासोबत प्रत्यार्पण संधी केली. प्रश्न क्रमांक 16. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम 11 नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती? याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 17. गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे केशुभाई पटेल. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिले भुयारी लोहमार्ग कोणत्या शहरात बांधण्यात आले? याचे उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात लोणार येथे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. याचे उत्तर आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात लोणार येथे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 20. योगी आदित्यनाथ हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 21. UTI बँकेचे नामकरण कोणत्या नावात झाले आहे? याचे उत्तर आहे ॲक्सिस बँक. प्रश्न क्रमांक 22. टिंबटिंब ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे. याचे उत्तर आहे एअरटेल. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? याचे उत्तर आहे दूध.
प्रश्न क्रमांक 24. जगातील सर्वात मोठी नदी रुंदीने कोणती? याचे उत्तर आहे ॲमेझॉन. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले स्पाइस पार्क कोठे आहे? याचे उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 26. पोलो खेळ कोणत्या भारतीय राज्यात प्रचलित आहे? याचे उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 27. टाटा लोह आणि पोलाद कारखाना कुठे आहे? याचे उत्तर आहे जमशेदपूर. प्रश्न क्रमांक 28. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? याचे उत्तर आहे 46 गुणसूत्रे असतात. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या परराष्ट्र धोरणात पंचशील तत्वे कोणी मांडली होती? याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 30. जगात सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात? याचे उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 31. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचे उत्तर आहे पी. विजयन. प्रश्न क्रमांक 32. सप्टेंबर 2022 मध्ये होणारी दुसरी विश्व मल्लखांब स्पर्धा कोठे होणार आहे? याचे उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 33. त्सुनामी या जपानी शब्दातील त्सु आणि नामी म्हणजे? याचे उत्तर आहे बंदर लाट. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात हजारो भाषांची भूमी म्हणतात? याचे उत्तर आहे आफ्रिका. प्रश्न क्रमांक 35. सूर्याला सर्वाधिक जवळ असणारा ग्रह कोणता? याचे उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? याचे उत्तर आहे कार्बेट नॅशनल पार्क. प्रश्न क्रमांक 37. पोस्ट खात्याची स्थापना केव्हा झाली? याचे उत्तर आहे 1854 साली. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती तांदळाची जात नाही? याचे उत्तर आहे सोनालिका. प्रश्न क्रमांक 39. एकही ज्वालामुखी नसलेला खंड कोणता? याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 40. हिऱ्याचे सर्वप्रथम खनन व उपयोग कोणत्या देशात झाले? याचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 41. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 42. 2021ची क्रिकेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कोणी जिंकली? याचे उत्तर आहे न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 43. मिथेन कशामध्ये सापडतो? याचे उत्तर आहे गोबर गॅस. प्रश्न क्रमांक 44. माहितीचा अधिकार पारित केलेले पहिले राज्य कोणते? याचे उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला? याचे उत्तर आहे नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न क्रमांक 46. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ यास काय म्हणतात? याचे उत्तर आहे कृष्ण पक्ष. प्रश्न क्रमांक 47. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेली क्रिकेट मॅच भारतात दुपारी किती वाजता दिसेल? याचे उत्तर आहे 3:30 प्रश्न क्रमांक 48. बिहारची दुःखाश्रू कोणत्या नदीस म्हणतात? याचे उत्तर आहे कोसी नदी. प्रश्न क्रमांक 49. ऑलिम्पिक तलवारबाजीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? याचे उत्तर आहे भवानी देवी. प्रश्न क्रमांक 50. जगातील पहिली महिला पंतप्रधान कोणत्या देशाची आहे? याचे उत्तर आहे श्रीलंका. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.